गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. श्री सद्गुरु चरित्र ज्ञानविवरण अध्याय 2 शिष्य दीपकाख्यानम नाम. श्रीराम. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. त्रयमूर्ती राजा श्री सद्गुरु तुची माझा कृष्णा तिरी वास करुणी ओझा सुभक्त तेथे करती आनंदा ते सुर स्वर्गा पाहती विनोदा. सद्गुरूने आपल्याला बघा, जो निरूपण आहे हा सद्गुरूचा आहे, आपलं नाही. आपण कोणीच नाही, आपण मात्र माध्यम आहोत. सद्गुरु चरित्र हा सद्गुरूचा आहे, सगळं वर्णन सद्गुरूचा. सद्गुरू कसा आहे, सद्गुरूच्या माध्यमातून आपल्याला काय काय मिळतं, सगळं संदीपकाने आपल्या समोर आणलेलं आहे. संदीपक दीपकाख्यानम नाम. हाच तो दीपक आहे. म्हणजे हा दीपक वेगळा, पण तो संदीपकाने सगळं सद्गुरू कसा असावा आणि सद्गुरूची सेवा केल्याने काय काय प्राप्त होते हे सगळं समोर दिलेलं आहे, आपल्या समोर आणलंय संदीपकाने. प्रथम आपण श्री गणेशाला वंदन केलं, सरस्वती मातेला वंदन केलं, श्री सद्गुरूंना पण वंदन केलं. आणि ह्या संदीपकाने सद्गुरूसाठी, सद्गुरूचं जे जे महात्म्य लिहिण्यासाठी किती किती देवांना, किती किती देवांचं आव्हान केलं. पहिल्या अध्यायामध्ये दिलेलंच आहे किती देवतांचं आव्हान केलं ते. आता हा अध्याय 2. ह्या 2ऱ्या अध्यायामध्ये काय दिलं? त्रयमूर्ती राजा श्री सद्गुरू. त्रयमूर्ती हा सद्गुरू आहे. सॉरी हे जे सद्गुरू आहेत हे त्रयमूर्तीचं राज्य आहे. त्रयमूर्ती म्हणजे कोण? त्रिदेव. तूची माझा कृष्णा तिरी वास करुणी ओझा. कृष्णा तिरी म्हणजे काय? कृष्णा नदीच्या चांगल्या रीतीने कृष्णा तिरी वास करुणी ओझा. चांगल्या रीतीने वास म्हणजे चांगल्या ठिकाणी राहणारे सद्गुरू. सुभक्त तेथे करीती आनंदा. तिथे सगळीकडे काय आहे, त्याच्या वातावरणामध्ये, त्याच्या अवतीभोवती काय आहे, पूर्ण आनंद आहे. ते सूर स्वर्गी पाहती विनोदा. आणि सद्गुरूचं जे सूर आहे, जो आवाज आहे, स्वर्गामध्ये त्याची वाट बघतात की हा आवाज आमच्या कानावर का नाही पडत. स्वर्गातले देवता सद्गुरूचा आवाज ऐकण्यासाठी उत्सुक असतात. जिथे जिथे सद्गुरूचं निरूपण आहे तिथे तिथे देवता हजर होतात. का हो? आपण म्हणतोय आपल्याला दिसत नाही, कारण जेव्हा आपण श्रवण करतो ना, तिथे आपल्याला बघा, जेव्हा आपण 3 तास बसतो श्रवणाला, आपलं जेवढं काय वेदना असतील, का असतील, ते पूर्ण ते श्रवणाने सगळं निघून जातं. का हो? कारण का तिथे सद्गुरू आहे ना, सद्गुरूचे बोल आहेत. ते सद्गुरूचे बोल ऐकण्यासाठी सगळे देवता तिथे हजर होतात. ते देवतांची जी ऊर्जा असते ती आपल्याला मिळते. कधी तुम्ही अनुभव घेत नसाल तर नक्की घेऊन बघा. त्याच्यासाठी पूर्ण हृदयातून श्रवण करा. कुठे पण कीर्तनाला जा, कुठे पण जावा, जिथे जिथे सद्गुरूचे श्रवण आहे, निरूपण आहे, तिथे तिथे जावा. कारण हे बोल ऐकण्यासाठी स्वर्गातून सुद्धा देव खाली येतात. पण प्रत्यक्षात बघायला गेलं तर स्वर्ग इथेच आहे, कारण हे देव वरती नसून सगळीकडे भरलेले आहे देवतांनी.
पुढे सांगितले, आता ओवी दिली पुढे. ऐसा श्री सद्गुरु चरण ध्यात जातान भक्त नामांकित अतिश्रमला चालत राहिला एका वृक्षातळी. एक शिष्य सद्गुरूचे चरण ध्यानात ठेवून, पूर्ण चरणाचा ध्यास लावून की मला कधी एकदा सद्गुरूचं दर्शन मिळतोय, असा तो भक्त अतिश्रमाला, कशाने श्रमला? चालत चालत. किती अंतर असतं सद्गुरूला भेटण्यासाठी. जली स्थळी काष्टी पाषाणी पूर्णतः चाल करावी लागते. बघा, श्रीरामाने वनवासामध्ये गेला, प्रत्येक ऋषी त्यांना कसे भेटले, किती चालले ते, किती वनवास त्यांच्या पायाने पूर्ण डोंगर दऱ्या चालले, बघितलं ना. काटे कुटेरीतून चाललं म्हणजे जो आश्रम भेटेल त्याच्यासाठी किती त्यांना चालावं लागलं. त्या आश्रमामध्ये साधू संतांचा आशीर्वाद घेण्यासाठी, निरूपण ऐकण्यासाठी, श्रवण करण्यासाठी, त्या वनवासामध्ये 14 वर्ष त्यांनी श्रवणच केलं ना. साधू संतांचं केलं की नाही? चालून चालून थकले की नाही ते? तसाच एक दास सद्गुरूसाठी चरण मनात ठेवून की कधी मी एकदा त्या चरणाचा स्पर्श करतो, कधी मी त्या एका चरणाचं दर्शन घेते त्या सद्गुरूचं, असं असं विचार त्याच्या मनात, त्या भक्ताच्या मनात. बघा, आणि तो म्हणजे चालत चालत एका वृक्षाच्या खाली, झाडाच्या खाली बसला. आपण सुद्धा श्रवणाची आतुरता असेल, बैठकी लांब असतील, जिथे जिथे कीर्तनं चालतात, आपल्याला वाटतं हा बुवा आलाय खूप मोठा आणि खूप चांगलं निरूपण करतो, आणि आपल्याला एवढं म्हणजे चांगलं निरूपण करतो, मग आपण त्याला काय म्हणतो की हा ईश्वरानेच आपल्यासाठी पाठवलेला आहे. मग त्याच्यासाठी आपण, पूर्वी लोक बघा चालत जायची, तेव्हा गाड्या नसायच्या. आता गाड्या आहेत. आता जरासं कुठे गेले तरी हातात गाडी, नसली हातात गाडी तरी पैसे देणार रिक्षाला आणि जाणार आहे ना. पण त्यावेळेस तसं नव्हतं, चालतच जायला लागत होतं, कुठली गाडी नसायची. चालत जाऊन एका वृक्षाच्या खाली बसला, सावळीमध्ये बसला, क्षण एक निद्रिस्त झाला. कारण ध्यान कोणाचं होतं? सद्गुरूचं होतं, चरणाचं होतं. आणि त्याला पूर्ण चालत चालत गेल्यानंतर तो पूर्ण थकला. थकल्यानंतर त्याला झोप लागली. त्या झोपेमध्ये फक्त तो झोपला, पण त्याला त्याच्या मनात काय होतं? फक्त सद्गुरूच्या चरणाचं दर्शन. मग सद्गुरूच्या चरणाचं दर्शन जेव्हा जेव्हा मिळेल मिळेल मिळेल, कधी मी एकदा सद्गुरूच्या चरणाशी जातो आणि कधी मी दर्शन घेतो, अशी मनात पूर्ण ध्यान लागलं होतं. त्याला झोप लागली. ध्यान लागता लागता निद्रिस्त झाला. एक क्षण झोपून गेला. श्रीमणी श्री सद्गुरु चिंतित कृपानिधी अनंत दिसे स्वप्नी परियेसा. मनामध्ये सद्गुरूचं चिंतन होतं. त्या एवढा चिंतन करून करून पूर्ण सद्गुरू त्याच्या स्वप्नात आले. बघा, दिवसा ढवल्या. ध्यान कोणाचं होतं? सद्गुरूचं होतं. नाहीतर तुम्ही आम्ही झोपतो, ध्यान कोणाचं करतो? कधी करता ईश्वराचं ध्यान? करा ना ईश्वराचं ध्यान. ईश्वर स्वप्नात येऊ दे ना तुमच्या माझ्या. करा ईश्वराचं ध्यान. हो, रूप दिशे सुषुप्तीत कसं दिसत होतं रूप? निद्रा अथवा तंद्रावस्थेत रूप दिशे सुषुप्तीत जटाधारी भस्मांकित कसा दिसत होता? तंद्रावस्थेत पूर्ण जटाधारी, जटा पूर्ण भस्मांकित, भस्म लावलेला, व्याघ्र चर्म परिधानित, व्याघ्र वाघाचे चर्म, वाघाची कातडी पूर्ण लपेटलेली, पितांबर वास देखा. बघा, वाघाचे कातडे पांघरलेले, वस्त्र नेसलेले, जसं काय पितांबर. पितांबर जसं नेसतो ना
प्रत्यक्षात नारायण तसाच पितांबर नेसलेला, पण वाघाचे चर्म होते. वाघाचं कातड परिधान केलेला. बघा, वाघाचं कातड कोण परिधान करतो? भस्म कोण धारण करतो? जटाधारी कोण आहे? आहे ना, त्या रूपात नरसिंह अवतार. विचार करा. सद्गुरू प्रत्यक्ष त्याच्या स्वप्नात प्रत्यक्ष दर्शन दिलं. कारण त्या सद्गुरूला लगेच कळतं की माझ्यासाठी तो एक भक्त चालत चालत येतो आणि खूप थकला आणि झाडाखाली बसला, दमला तो. त्या सावळीनं त्याला शांत एकदम शीतलता वाटली. त्या शीतलतेनं पूर्ण तो झोपून गेला म्हणून सद्गुरूला एवढी दया आली की माझ्यासाठी तो थकला, मी त्याला जवळ का नाही दर्शन देत, म्हणून प्रत्यक्ष स्वप्नात जाऊन जर दर्शन दिलं. कारण त्याला ध्यास कोणाचं होतं? सद्गुरूचं चरणाचं ध्यान. कोणाचं होतं? सद्गुरूच्या चरणाचं. येऊन योगेश्वरी जवळी भस्म लाविले कपाळी, आश्वासने तयेवेळी अभय कर देतसे. जवळ आला योगेश्वर, त्याच्या जवळ आला, भस्म लावलं कपाळाला, आश्वासन दिलं, अभय कर देतसे. बघा, अभय पण दिलं त्याला. कोणाला? त्या भक्ताला. कोणी दिला आशीर्वाद? तर सद्गुरूंनी. तेवढ्यात तो काय केला? जागा झाला. प्रत्यक्ष सद्गुरू माझ्या स्वप्नात आला, लगेच जाग आली हो, ताबडतोब. इतुके देखोनी सुषुप्तीत, चेतन झालं नामांकित, चारी दिशा अवलोकित, विस्मय करीत येवळी. आश्चर्य वाटलं त्याला. माझ्या जवळ सद्गुरू आला, माझं भस्म लावलं मला, म्हणजे मला पूर्ण हे दिलं, कपाळी भस्म लावलं, आश्वासन दिलं, अभय कर दिलं, मला पूर्ण आशीर्वाद दिला. त्याला आश्चर्य वाटला. पटकन उठला, जागा झाला, सगळीकडे पाहिलं, चारही दिशेनं बघत होता. देखून या योगीशात करिता झाला दंडवत, कृपा भाकी करुणावस्त्र तारी तरी म्हणत अशी. बघा, सॉरी, कुठे आलो आपण? त्याला स्वप्नात आला त्या भक्ताच्या, त्याला दर्शन दिले. तिथे त्याच्या कपाळी भस्म लावला आणि त्याला अभय दिलं. आणि तेवढ्यात तो जागा झाला आणि चारही दिशांना पाहिलं. मूर्ती देखील सुषुप्तीत, म्हणजे जशी मी मूर्ती स्वप्नामध्ये बघितली त्याची ध्यात असे मनात, जो मनात पकडला, पुढे निघाला मार्गक्रमित. प्रत्यक्ष देखे तैसाची, म्हणजे जसा तो स्वप्नात आला, जागा झाला आणि चालायला लागला परत. तेच स्वप्न समोरला घेतलं, त्याचं दर्शन, म्हणजे ते चित्र समोरला ठेवलं, त्या सद्गुरूचं पूर्ण फोटो समोरला ठेवलं, पूर्ण इमॅजिन केलं की ह्याचं आता मला दर्शन घ्यायला पाहिजे. मनातच, सारखं मनात पुढे निघाला मार्गक्रमित. प्रत्यक्ष मी बघेन, प्रत्यक्ष मी दर्शन घेणार, साक्षात घेणार, मी साक्षात दर्शन घेणार सांगितलं. म्हणजे आतून मनामध्ये गाठ बांधली. देखून या योगीशाते करिता झाला दंडवत, कृपा भाकी करुणा वक्त्र तारी तरी म्हणत अशी. लगेच त्यांनी काय केलं? दंडवत घातलं. सद्गुरूच्या जिथे सद्गुरू होते तिथे गेला आणि जशी तशी मूर्ती त्यांनी ती स्वप्नात जशी बघितली तशीच ती मूर्ती तशीच होती. दंडवत घातला आणि काय सांगितलं बघा, काय म्हणाले? कोण? भक्त काय म्हणाला? त्या योगीना बघून, देखून या योगीशाते करिता झाला दंडवत, कृपा भाकी करुणा वक्त्र. कृपा, माझ्यावर कृपा करा, करुणा करा.
म्हणजे असं दिनमुखाने बोलत होता, नम्रतेने बोलत होता, माझ्यावर कृपा करा, करुणा करा माझ्यावर. तारी तारी म्हणत असे, मला तारा. तारणारे तुम्हीच आहात. बघा, सद्गुरू नेहमी तारणारा असतो. सद्गुरू एवढी दया आहे ना सद्गुरूला, आपल्या आईला सुद्धा दया येत नाही. का? आपण म्हणतो, अरे आई तर जन्मदाती आहे, का ना आईला दया येईल? सगळं आपण म्हणतो ना, का ना आईला दया येत? आईला तर पहिली दया येतं. कारण सद्गुरू एवढा दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, स्नेहाळू, कृपाळू, जनिदास पाळू. कारण त्या सद्गुरूला वाटतं की माझ्याजवळ जेव्हा नम्र होतो शिष्य, जेव्हा जेव्हा भक्त नम्र होतो, की त्या सद्गुरूला असं वाटतं की ह्याला मोक्षासाठी तो अट्टहास करतो. कोण? सद्गुरू. मोक्षासाठी. का? तर ह्या जीवाला कुठल्याही योनीमध्ये नको, कुठल्याही योनीमध्ये याला ह्याचा जन्म होता कामा नये, ह्याची मुक्तता करण्यासाठी ते दासाला स्वप्नात येऊन दर्शन दिलं, अभय दिलं. बघा, त्या भक्ताच्या कपाळी भस्म पण लावलं, अभय दिलं. का? तर तो मुक्त व्हावा. मुक्त लगेच होतो का? म्हणजे त्याला ज्या वेळेस तो ह्याच्यामध्ये संसारामध्ये येतो, मृत्यूभूमीवर येतो जन्माला, जेव्हा त्याला सद्गुरू भेटतात तेव्हा त्याला सगळं काही देतो. बायको मुळं सगळं देतो, त्याच्यामध्ये सुख समाधान सगळं देतो. एंडिंगला त्याला सोडवण्याचा प्रयत्न करतो. मग हे सोडवण्याचा प्रयत्न आई करते का? वडील करतात का? तर नाही. मग सांगा, आई वडिलांपेक्षा श्रेष्ठ कोण असेल? तर फक्त सद्गुरू. जय जय योगी धिशा, अज्ञान तम विनाशा, तूची ज्योती प्रकाशा, कृपानिधी सिद्ध मुनी. म्हणजे जय केलं त्याचं. किती वेळा जय केलं? जय जय योगी दिशा, जय केलं. अज्ञातम विनाशा, अज्ञानतम विनाशा, अज्ञानाचा तू, तमाचा तू विनाश करणारा आहेस. तम म्हणजे काय? क्रोध. अज्ञान म्हणजे काय? अंधकार, जिथे ज्ञानच नाही. ईश्वर कोण आहे? तुला चालवतो कोण? मला चालवतो कोण? या पृथ्वीला कोण चालवतो? हा निसर्ग कोणी निर्माण केला? वेळेवर पाऊस, वेळेवर ऊन, वेळेवर थंडी कोण देतो? सगळं काही देतो. कोण देतो आपल्याला? आपल्या अंगामध्ये जी एनर्जी कोण देतो? सांगा. आपण काय म्हणतो? बघा, जेव्हा आईच्या पोटामध्ये बाळ जन्माला येतो, आईच्या पोटात जेव्हा आई गरोदर होते, 3 महिन्याचं होतं, 3 महिने होतात तेव्हा त्याला सगळं अवयव येतात ना. पण त्याची वाढ कशी करते बघा सद्गुरू. आतून कसं त्या बाळाची वाढ करतात. आईच खाते फक्त, तो बाळ खातो का? पण त्या बाळाला मोठं होण्यासाठी अगोदर नाळा नसते, नाळ जोडलेली नसते बाळाला. बाळाला जेव्हा नाळ कधी जोडतात? जेव्हा सगळे अवयव फुटतात त्याला बाहेर, भ्रूण. तिथपर्यंत पण तो कसा सांभाळतो. 4-5 महिन्याचा होतो ना, तेव्हा तो 4 महिन्याचा होतो तेव्हा तो नाळ जोडतो, आईची नाळ. त्याच्या बेंबीला जोडतो. जेव्हा आई खाते तेव्हा त्याला ते मिळतं, रस. आईचं खाल्लेलं रस त्याच्यामध्ये जातो आणि त्या रसाने त्याची वाढ होते आतमध्ये. आई जसं चांगलं चांगलं खाणार तसा तो पिंड चांगला, एकदम चांगला, पॉझिटिव्हली असते. आईने पॉझिटिव्ह सोचलं
तर पिंड पण पॉझिटिव्ह असते. जशी आई चांगलं चांगलं करत तसं ते चांगलं बाळ होतं. पण आईने जास्त आध्यात्मिकामध्ये ते केलं तर तो बाल कसं असतं, आध्यात्मिकता पूर्ण. पण आई कुठेतरी मोबाईलमध्ये घेऊन बसत असले तर बालपण तेच कर्म करतो बघा. कारण तिचे ते डोहाळे असतात बघा. जिजाबाईंना जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा जन्माला यायच्या अगोदर जिजाबाईंना एवढे डोहाळे लागले ना, पण ते डोहाळे कसे होते, कधी त्यांना वाटायचं घोड्यावर बसून दांडपट्टा फिरवूया बघा. घोड्यावर बसायचं, दांडपट्टा वगैरे फिरवायचे, काय काय करायचे ते. तलवार घ्यायचे, लढायचे तिथे असे. एवढे एवढे त्यांना डोहाळे लागलेले. तसंच बाळ आलं ना जन्माला, न भूतो न भविष्यती. बघा आईला डोहाळे कसे लागायला पाहिजे. पण त्या आईला डोहाळे लागले जिजाबाईंना, तेव्हा कुठे ना कुठेतरी समर्थांनी साकडं घातलं होतं श्रीरामाला की असा राजा दे, काही पक्षी परमार्थी कसा, न भूतो न भविष्यती. कारण त्यांच्या डोळ्या देखत काय काय व्हायचं ते मुलांना. तसंच इथे पण आहे ना. म्हणजे कशावरनं ते भाग निघालं, अज्ञान तम विनाशा. तो भक्त म्हणतो की तू जय केलं त्या योगाधीशा, म्हणजे योगाधीशा योगीश्वराचा. योगी कोण होता, नृसिंह सरस्वती. त्याचं जय 2 वेळा केलं. अज्ञान तम विनाशा. अज्ञान आणि तम म्हणजे राग, जे जे काय असेल त्याचा विनाश करणारा. तूची ज्योती प्रकाशा. तू कोण आहेस, ज्योती आहेस बघा. सद्गुरू, आपण कधी ईश्वराला परब्रह्माला बघितलं नाही, पण तुम्ही ते ज्योतीकडे बघा. ज्योती जी प्रकाश देते त्याच्याकडे बघा. तो एक रूममध्ये किती पण मोठा हॉल असू दे, ते एका हॉलमध्ये जर ती ज्योत लावली ना, तेवढ्या हॉलला ती एकदम धीमी प्रकाश देतो बघा. की तिथे पूर्ण शांतता. तसा आपल्या हृदयामध्ये तो आहे ना, एवढ्या मोठ्या देहामध्ये कुठेतरी तो धीमी प्रकाश देतो, आहे की नाही. पूर्णतः धीमी प्रकाश देतो. आपल्याला एवढी शांतता वाटते, खूपच. करिता झाला दंडवत, कृपाभाकी करुणावक्त्र तारी तारी म्हणत असे. जय जय योगी दिशा, अज्ञानतम विनाशा. तूची ज्योती प्रकाशा, कृपानिधी सिद्धमुनी. तूच सिद्धमुनी आहेस. तू मला तुझ्या दर्शनाची आतुर लागली. मी थकलो, मी तिथे झोपलो झाडाखाली आणि तू दर्शन द्यावंस मला. आणि तीच मूर्ती तू आहेस. म्हणजे तू कोण आहेस, माझं सगळं अज्ञान घालवणारा तूच आहेस. याच्यातून मला तार, का या मनुष्य देहातून तार. बघा हो, मनुष्य देहाला जेवढे वेदना असतात ना, जन्मापासून आईच्या उदरामध्ये जन्म होतो ना, तिथपासून आईच्या उदरामध्ये प्रथम जन्म होतो बघा. त्याला खायला स्वतःच्या तोंडाने खाल्लं त्याने, नाही खाल्लं. त्या ईश्वराने नाळ जोडली, नाळीतून त्याला, नळीतून ना, नाळच जोडली ना, त्या नाळामधून म्हणजे नळीतून जेवण दिलं. आई जे खाईल त्याचा रस्सा पोचवला. त्याला खाता आलं का, तो त्याच्यामध्ये झोपला, त्याला नीट पाय लांब करता आलं नाही. किती वेदना झाल्या. आईने कधी जर गरम चहा घेतला तर त्याला चटके लागले बघा. आईने थंड पाणी पिला तरी तो असं घाबरून जायचा आतमध्ये. किती वेदना हो. मनुष्य जन्म किती वेदनांचा आहे बघा. थंड पाणी आईने जर पिला फ्रीजमधला, तर पोटातलं बाळ नुसतं असं
हे कर, त्याला पण थंडी लागते ना. आई बोलते अरे अरे इकडे हलतोय बाळ, का थंड पाणी पिला, त्याला पण कुठेतरी थंडावा जाणवतो. जास्त गरम चाय पिली त्याला तर कुठेतरी गरमी जाणवते, म्हणून तो आपला हळत असतो. पण त्याला नीट पाय लांब करायला भेटतात का? तेवढी जागा असते का? कसा तो राहिला 2 पाय असे हे करून पूर्ण. बघा कोणी त्याला सांभाळलं? त्यांनी स्वतःहून सांभाळलं का? हे कोणी सांभाळलं? प्रत्यक्ष त्या परब्रह्माने सांभाळलं. ते तो सांगते की मला जसं तुम्ही तिथे तारलात आईच्या उदरात ना, तसं मला याच्यातून तारा आता. जय जया योगी दिशा अज्ञान तम विनाशा तुची ज्योती प्रकाशा कृपानिधी सिद्ध मुनी. तुझे दर्शन निशेष गेले तुझे दरिद्र दोष. तुझे दर्शन निशेष गेले माझे दरिद्र दोष, दुरित दोष. तू तारक आम्हास म्हणून आलाशी स्वामिया. तुझ्या दर्शनाने निशेष जे काही एकंदर होतं, जे काही दुरित दोष होते ते सगळे गेले. तू तारक आहेस, आम्हास कोण आहेस? तू तारणारा आहेस. म्हणून तुम्ही आलाशी म्हणजे सद्गुरूचा जो आगमन होतो ना, त्याच्याकरता होतो. भक्तांना तारण्यासाठी, मनुष्य देहाला तारण्यासाठी. आणि जर बघा मनुष्य देहाला जन्म होतो, पण त्याला जर सद्गुरू भेटलं नाही ना, तर त्याचं जीवन व्यर्थच असतो. गुरु राशीवेळी भेटतात, सगळे गुरु भेटतात. प्रथम गुरु आईच असते, दुसरा गुरु वडील असतात, तिसरा गुरु जेव्हा शाळेमध्ये मोठं होतं तर सगळे बहीण भाऊ मोठे असतात, ते गुरुच असतात. शाळेमध्ये गेले ते गुरुच असतात. मित्रमंडळीमध्ये जेव्हा आपल्याला सांगतात ते गुरुच असतात. गुरु हजारो असतात, पण सद्गुरू मात्र एकच असतो. तो पूर्ण जीवनातून सोडवतो. कृपण भक्ता लागुणी येणे झाले कोठुणी. तुमचे नाम कवण मुनी कवण स्थानी वास तुम्हा. कृपण भक्ता लागुणी येणे झाले कोठून. कुठून आलात तुम्ही? तुमचं नाव काय आहे? कवण मुनी, कुठून आलात तुम्ही मुनी? तुमचं नाव काय आहे? कवण स्थानी वास, कुठल्या स्थानात तुमचं, कुठे तुम्ही राहता? असा प्रश्न कोणाचा होता? तर त्या एका भक्ताचा होता. कोणाला? तर सद्गुरूला. सिद्ध म्हणे आपण योगी. सिद्ध म्हणजे कोण? तेच ते ज्यांनी सगळं सिद्ध केलं. सिद्धी धारण करून सद्गुरू प्रत्यक्षात नरसिंह अवतार ते म्हणतात की मी योगी आहे. म्हणे आपण योगी हिंदू तीर्थे श्री सद्गुरू भूमी स्वर्गी. प्रसिद्ध आमचा श्री सद्गुरू जगी नृसिंह सरस्वती विख्यात. कृपण भक्ता लागुणी येणे झाले कोठुणी. तुमचे नाम कवण मुनी कवण स्थानी वास तुम्हा. सिद्ध म्हणे आपण योगी हिंदू तीर्थ श्री सद्गुरू भूमी स्वर्गी. प्रसिद्ध आमचा श्री सद्गुरू जगी नृसिंह सरस्वती विख्यात. जो सद्गुरू आहे तो प्रसिद्ध आहे, तोच सद्गुरू. बघा सद्गुरू ज्या भूमीवर उभा राहतो ना, ती भूमी कशी आहे? स्वर्ग आहे. ज्याचे स्थान गाणगापूर. याचे स्थान कुठे आहे? गाणगापूरला आहे. कोणाचं? तर सद्गुरूचं. अमरजा संगम भीमातीर त्रैमूर्तीचा अवतार नृसिंह सरस्वती. त्रैमूर्ती म्हणजे त्रिदेवांचा अवतार आहे ना. या भूमीवर आपण म्हणतो काय? बघा गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरू साक्षात परब्रह्म. त्रिदेवांचा अवतार कोण आहे? सद्गुरू आहे, नृसिंह सरस्वती.
कारण नुसतं भूमीवर आलं. आता समजा जिथे योगी तो पुरुष आहे आणि ती तेवढी जरी 1 एकरमध्ये तो योगी पुरुष तिथे वास करत असेल ना, तर ती 1 एकरची जागा काय आहे? तीर्थासमान आहे. मग तीर्थ कुठला? तर काशी. अशा मोठ्या तीर्थासारखा तो तीर्थ आहे जिथे सद्गुरू वास करतात. कारण ते सद्गुरूच्या मनामध्ये पूर्ण मन कसं आहे त्यांचा? पाण्यासारखं पूर्ण नितळ, एकच मनात, की जो शिष्य त्यांना नम्र होतो की त्या शिष्याला कसं सोडवायचं हेच फक्त त्यांना त्यांचं ग्रहित असतं. कारण त्यांना नुसतं संसार नसतं काय. कारण ते कशासाठी आलेले असतात? कल्याण करण्यासाठी, मनुष्याला सद्गती देण्यासाठी. मग सद्गती कशातून? संसार तर करतोच बघा, सद्गुरू जरी भेटले तरी संसार करतोच मनुष्य, पण सद्गती सगळ्यामध्ये ना. संसारामध्ये राहून पण तो सद्गती पण तिथे घेता येतो बघा. संसारामध्ये जेव्हा येईल, बाबा हा संसार माझा नाही, मला सद्गुरूने दिलेला आहे, म्हणून मी कसं वागायचं, मी कसं राहायचं हे सगळं शिकवणारा तो असतो. त्याच्यातूनच शिकवायला नाही, आपोआप येतो जेव्हा त्याचे दर्शनानेच येतो. एवढी त्याची परमशीतलता आपल्याला मिळते. आणि ती शीतलता एवढी चांगली असते की आपल्याला आनंद देणारी. पुढचं जे राहिलं ते पुढच्या ह्याच्यामध्ये आपल्याला दिवस जाणार, तिथपर्यंत आपल्याला इथेच थांबायचं. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय भारत.